देशात दिवसेंदिवस लव जिहाद, अवैधरित्या ताबा, समाजघातक षडयंत्र रचणे असे विकृत प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात पसरत आहे। याकडे लक्ष वेधण्यासाठी अकोला शहरातील बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन या देशविरोधी कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। देशात आणि राज्यात लव जिहाद मोठ्या प्रमाणात वाढत आहे। नाशिकचं प्रकरणही ताजंच आहे। हिंदू मुली आणि महिलांचं शारीरिक शोषण होतंय, तसंच त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीनं धर्मांतरण केलं जात आहे। यासोबतच अल फलाह विद्यापीठाचे आतंकी कनेक्शनही समोर येत आहे। देशातील वनजमीन, सार्वजनिक मालमत्ता, रेल्वे विभाग, सैनिकांसाठी आरक्षित जमीन यावर सुनियोजितपणे अवैध ताबा मिळवला जातोय। या समाजविघातक कृत्य करणाऱ्यांवर तत्काळ कठोर दंडात्मक कारवाई करावी। शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अवैध ताबा तातडीनं हटवावा। लव जिहाद, धर्मांतरण रोखण्यासाठी कठोर केंद्रीय कायदा लागू करण्यात यावा। महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा तंत्र विकसित करावं, अशा विविध मागण्या बजरंग दलानं आपल्या निवेदनातून केल्या। आज देशभरात बजरंग दलाच्या माध्यमातून कट्टर इस्लामिक जिहादाविरुद्ध आंदोलन, विरोध प्रदर्शन केले जात आहे। अनेक घटना प्रत्येक शहरातून, प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक राज्यातून समोर येत आहेत। नाशिकची कॉर्पोरेट जिहाद, त्या ठिकाणी जबरदस्ती हिंदू मुलींना धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक निरेटिव्ह त्यांनी असं केला होता की अशिक्षित मुसलमान असतात पण, आणि त्यामध्ये आज शिक्षित आहेत। अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर्स महिला त्याच्यामध्ये आहेत। त्यानंतर कॉर्पोरेट जिहादमध्ये नाशिकच्या महिला सुद्धा आहेत। म्हणजे मुस्लिम आणि महिला आणि पुरुष दोन्ही ताकदीनं जिहाद करायला समोर निघालेले आहेत। या जिहादाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हा जिहाद उखडून फेकण्यासाठी बजरंग दल आता रस्त्यावर उतरलेला आहे।